पलट केला जाईल यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक फेकायचे. 4-4 षटकाचे सामने राहतील. चला फास्टली खेळायचं नाही. दोन्ही गेलेत पंच. अंकुश आणि मदनची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज अंकुशला पाहत आपण. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज मदन. अंकुश आणि मदनची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतो आपण. चला बुर्दुल संघ आपण भरपूर सारा वेळ खर्च करता यावरती लक्ष असू द्या. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक फेकायचे आहेत आपल्याला. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तरी खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. अंकुश आणि मदनची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पहिलाच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पहिल्या क्रमांकाचा. 4 षटकाचा सामना. हो पहिला चेंडू चांगला टॅपिंग क्रिकेट पाहतो हे. यावेळेस मात्र चुका करत असताना चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी. थोडासा मिस फिल्डिंग पाहिली आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण स्वतःचा ना संघाचा श्रीगणेशा झाला. पाली संघ पाहतो आपण. इनॅक्ट ऍक्शन मध्ये पाहता आपण. 40+ मध्ये नवा संघ पाहता आपण. आणि कदाचित हा पहिला सामना असेल. आता पहिलाच सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये पहिला पण चांगले बाजी मारतोय पाली संघ. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहतो. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो संघ बुर्दुल संघ. हो यावेळेस मात्र कदाचित बॅटची आतली कडा होती. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. भरपूर चांगला क्षेत्ररक्षण राहिला. एक धाव मिळाली एका धावेच्या मदतीने. पुन्हा एकदा स्कोअर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहत आपण पाली संघ जाऊन पोहोचला बिनबाद 3 आकड्यावरती. सुरुवात मात्र दमदार केली या दोन्ही फलंदाजाने. डावखुळ्याचा फलंदाज सज्ज झालाय. मदन पाहतो आपण स्ट्राईक एंडला. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडू मध्ये 3 धाबा खर्च केल्यात. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चेंजेस करत असताना मदन पाहता एक डावखुरे हाताचा फलंदाज. आणि जेव्हा जेव्हा डावखुरे हाताचा फलंदाज असतो तेव्हा नेहमी घातक असतो. सध्याच्या घडीला पाहता आपण पाली संघाचे पाठीराखे भरपूर सारे आल्यात. पाठीराखे हा पहिला सामना पाहतो आपण. भरपूर सारे पाठीराखे पाहता आपण. आणि त्या पाठीराखांना पाहता आपण त्यांच्या आशा लागले पूर्णपणे नजरा लागल्यात मैदानाकडे. कोण चांगली फलंदाजी करतोय कोण नाही हे पूर्णपणे लक्ष ठेवला. पूर्ण पालीच्या पाठीराखाई सामना चांगला रंगेल. ओ या वेळेस मात्र लेट करण्याचा प्रयत्न होता. सोडून दिलाय. मदन पाहता आपण स्ट्राईक एंडला. मदनला डॉट चेंडू केलाय मदन. सुरुवातीचं पाहिलं आपण. सुरुवात शांत रीतीने झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी करतोय. हो फिरवलाय चेंडू. खोलात होता खोदून काढलाय. चांगला क्षेत्ररक्षण राहिला. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण राहिला त्या ठिकाणी. यावेळेस मात्र पाहता आपण मिस फिल्डिंग. थ्रो प्रॉपर होता आणि यावेळेस मात्र पाहतोय चुका करत असताना धाबा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. या 3 धावा पाहता आपण. आणि पालीच्या पाठीराख्यांचा पाहता आपण टाळ्यांचा कडकडाट होतो या ठिकाणी. माता भरपूर सारा संघाला पाठीराख्या पाहतो आपण. आणि त्या संघाची पहिला सामना पाहता आपण. 3 धाबा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. या 3 धावेच्या मदतीने पाहिला आपण स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिले आपण 6 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुढे एकदा सज्ज झालाय गोलंदाज. आता थोडीशी मिसफिल्डिंग पाहिली आपण बुर्दुल संघाची. याच हेतूने पाहिला आपण धाबा तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजाने. अंकुशाने तो सोबतीला फलंदाज पाहतो आपण. हो खोलात टाकलाय. खोदून काढलाय. पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. भरपूर चांगला क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण केलाय बुर्दुल संघाच्या फिल्डरने. भरपूर चांगला प्रयत्न स्वतःला झोकून दिला. एकच धाव कंप्लीट झाली आहे. एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण मदन या फलंदाजाला. टोटल पाहता आपण 7 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पाली संघ. पाली संघ आता त्याचे प्रेक्षक पाहत आपण शांत रीतीने हा सामना एन्जॉय करतात. ज्या प्रकारे षटकार चौकार आले त्यानंतर जल्लोष पाहिला आपण पाली संघाच्या पाठीराख्यांचा. हो खोलात टाकलाय. पुन्हा एकदा खोदून काढलाय. भरपूर चांगला क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण राहिलाय. आज सलगचा 3रा चेंडू मात्र त्या क्षेत्ररक्षणा जवळ गेला आणि भरपूर चांगली क्षेत्ररक्षण राहिला या ठिकाणी.
विचार केला पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. पहा अजूनही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण अंकुश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज मदनला पाहता आपण 8 धावा धावपटलावरती लागल्या जातात. चला फास्टली खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट आहे. अजूनही तुमच्याकडे 6 विचार केला आता 6 मिनिटं खर्च केल्यात पहिल्या षटक फेकण्यासाठी. अजूनही तुमच्याकडे पाहतो आपण 9 मिनिटं बाकी आहेत. 9 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 2 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 9चे 10 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. टीम बुर्दुल संघ थोडासा फास्टली खेळायचा. टोटल पाहत आपण पहिल्या षटकानंतर 4 षटकाचा सामना पाहतो आपण. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना दोन्ही संघाने एक सामना जिंकला. एका साईडला बुर्दुल संघ तर एका साईडला पाली संघ पाहतो आपण. आणि पाली संघाचा विचार केला ना आता नुकताच पाहता आपण हा सामना पाली संघासाठी मत पहिला सामना आहे. आणि पहिल्या सामन्यामध्ये पाहता आपण दुसऱ्या फेरीमध्ये पात्र झालेला संघ पाली संघ. आणि पाली संघाचे भरपूर सारे पाठीराखे आल्यात. 4 षटकाचा सामना 4 षटकाचा सामना यावरती लक्ष असू द्या. एकच ओव्हर फक्त सर्कल असेल. आता 5 खेळाडू तुम्ही आपण बाहेर काढू शकता का? 5 बाहेर काढायचे आहेत आपण. 4-5 ठेवू शकता आपण. क्षेत्ररक्षण एका साईडला कदाचित 4 च्या ऐवजी 3 झाले. एका साईडला 6 झाले तर नो दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. चला फास्टली घालायचं यावरती लक्ष असू द्या. टोटल पाहत आपण पहिल्या षटकामध्ये 8 धावा जमा केल्यात पाली संघाने. दोन्ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. अंकुश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज सज्ज झाला. डावखुरी हाताचा फलंदाज मदन. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती. सुरेश वरती जबाबदारी दिली आहे बुर्दुल संघाने. गोलंदाज सुरेश पाहत आपण गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. हो खोला टाकला. यॉर्करचा वापर पाहतो आपण. ना पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे. पहिल्या गडी काळात पहिला हादरा पहिली 7.5 निष्ठपण होती अपशगुन. पहिलाच लपड पाठीमाग. बॅक टू डगआउट. पाली संघाच्या पाठीराखांच्या नजरा लागल्यात पाहत आपण. शांत रीतीने राहिले सगळे प्रेक्षक कारण कदाचित त्यांचा विकेट पडलाय. मोठा झटका लागलाय टीम पाली संघाला. गोल्डन डकचा शिकार झालाय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जयदास आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नवीन फलंदाज एंटर झालाय जयदीसला पाहता आपण. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केले गोलंदाजाने. कमबॅक करतोय. हो यावेळेस मात्र फुल टॉस उडाय भाई. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा दूरवरनं येईल. चांगला क्षेत्ररक्षण राहिला. एका ऍक्शन मध्ये चेंडू पकडलाय फेकलाय. कदाचित हा प्रॉपर थ्रो असता तर एखादा फलंदाजाला मात्र परतावा लागला असता. सेफ झालाय फलंदाज. बाल वाचलाय मी तर म्हणेन. तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज अंकुशला पाहता आपण. हो यावेळेस मात्र तडाखा बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाहतो. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय दमदार चौकार अंकुशच्या बॅट मध्ये पाहता आपण. मी म्हंटल होतं ज्या प्रकारे षटकार आणि चौकार येईल त्या प्रकारे मात्र जल्लोष होईल. कारण पाली संघ पाहता आपण नुकताच नवीन संघ पाहताय. नवीन कोरा संघ आताच त्याला काढलाय आजच्या दिवसामध्ये. आणि पाहता आपण चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली झाली आहे मी तर म्हणेन. कदाचित एका ट्रॉफीचा हकदार डाला तर मग तुमचा या वर्षामध्ये नवीन 2026 मध्ये जल्लोष राहील आपला. आणि या संघाचे पुरस्कर्ते पाहता आपण प्रताप आदरणीय हरिदास ठाकरे पाहता आपण. त्यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केला जातोय. हो पुन्हा एकदा उडवला. यावेळेस मात्र पाहता मिस टाइम फटका. हो तुन्ना झाला. बोक्षी फाटली गाड्याची. बोक्षी फाटली. कार्यक्रम गाड्या फिट. काय सांगायचंय.
या 2 धावा पाहतो आपण. कदाचित झेल सोडलाय का मॅच हा भरपूर काही सांगून जाईल टीम बुर्दुल संघाला. टोटल पाहता आपण 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. पहा झेल होता, झेल कॅरी करायचा होता. अंकुश या फलंदाजाचा झेल सोडलाय आणि आपण मागच्याही सामन्यामध्ये पाहिला होता ज्या प्रकारे झेल सोडला. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलची संधी. झेल पकडेल का? हो पकडेल. हो चांगला जजमेंट. वा काय सेलिब्रेशन केला जातोय. आता पुन्हा एकदा पाहतो पलटवार केलाय मैदानाच्या आतमध्ये टीम बुर्दुल संघाने. पाहतो आपण फलंदाज अंकुशला परतावा लागेल. टीम पाली संघाला लागलाय हा दुसरा झटका. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश येतोय. मंगेश पाहतो आपण. धावा बनवाव्या लागतील याही मॅच मध्ये. समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पाहता आपण बुर्दुल संघ. सुरुवातीला असं वाटलं होतं धावा बनवेल, त्याचं एकमेव कारण मात्र पाहता आपण अंकुश मात्र महागारी परतलाय. चांगला खेळत होता मैदानाच्या आतमध्ये अंकुशला अंकुश लावण्याचं काम केलंय गोलंदाजाने. चांगला जजमेंट राहिला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. संजय पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम झेल राहिलाय. हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर पाहतो आपण. सरळ पायावरती जाऊन अदलतो. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बाबा 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 बेकार. भाग मिल्का भाग. आज तारी इज्जत का सवाल छे. भाग मिल्का भाग. जल्लोष पाहता आपण पालीच्या पाठीराख्यांचा. जसा ओव्हर थ्रो झालाय तसा रोकाट पाहता आपण. गोंगाट. टोटल 3 धावा कंप्लीट झाल्यात. कदाचित आता पाहिली जाईल. नो बॉल साठी का? फलंदाज बाद आहे का? कदाचित हा डायरेक्ट हिट झालाय हा प्रश्न पडला आता. पंचांचा डिसिजन आपण पाहता पण तिसऱ्या पंचांसाठी हा रेफर केला गेलाय. हा पाहिला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फक्त 12वाच असेल यावरती लक्ष असू द्या. डगआउट कडे नजर. आता पाहता आमच्या मेन डगआउट कडे नजरा लागल्यात मी तर म्हणेन. पुऱ्या टीव्ही स्क्रीन वरती पाहता आपण. ना पंचांचा ऑन फील्ड पंचांचा डिसिजन आउट आहे आणि त्यानंतर आम्ही तिसऱ्या पंचांसाठी हा डिसिजन सोपवला गेलाय. हा डिसिजन मात्र फलंदाज बाद आहे का? फलंदाज बाद आहे. फलंदाज झाला मात्र परतावा लागेल. डायरेक्ट हिट झाला या ठिकाणी. दोन मिनिटं थांबायचं आपण. आपला डीसी पर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. ऑन फील्ड पंचाने डिसिजन दिलाय फलंदाज बाद आहे. तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण टीव्ही स्क्रीन कडे नजरा लागले. कदाचित चेक केला तर दिसला तर आपण आपल्यापर्यंत लवकरात लवकर डिसिजन पोहोचवला जाईल. फलंदाजी करत असताना पाली संघाने पंचांना चॅलेंज केला जातोय. टोटल पाहता 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 16
फलंदाज बाद आहे. फलंदाज हा डायरेक्ट हिट केला जातो. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतवलं. 15 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. पूर्ण नजरा लागल्या होत्या पाली संघाच्या, कारण पूर्णपणे डायरेक्ट एंडला होता फलंदाज. चला नवीन जाणारा फलंदाज पाहतो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सुकीर आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय सिरीज साठी. पाहताय आपण स्पोर्ट सायकल पाहता आपण. बेस्ट गोलंदाज, बेस्ट फलंदाज, बेस्ट फिल्डर साठी कूलर पाहता आपण. गारगार हवा खा. हो यॉर्करचा वापर पाहतो आपण. तिकट यॉर्कर केला जातो बुर्दुल टीमच्या माध्यमातून पाहतो आपण. 2 षटकानंतर पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये चेंडू फेकला जातोय. डॉट टोटल पाहतो आपण. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000चा पारितोषिक लावला गेला आदरणीय राजेश पाटील यांच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केलाय. थोडासा बॅटची थोडीशी आतली कडा पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. भरपूर चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. एकच धाव मिळेल एकापेक्षा काही नाही आहे. एका धाबीच्या मदतीने पाहतो आपण 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 16 धाबा धावपटलावरती लागल्या जातात. चांगली गोलंदाजी करतोय अद्याप गोलंदाज. राजेश पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती. विकेट लॉटरी साठी तब्बल राजेश पाटील यांच्या वतीने 3000चा पारितोषिक सुद्धा लावला गेलाय. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. हो खोला टाकलाय, खोदून काढलाय. बेकार बेकार. बाबा 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 बोकार. काय सांगायचं बेकार. हे फलंदाज काय ना बॅटल कुलू लागली गाड्या ना. बोल निसता रेकच बोलवतो. बेकार. षटकार ठोकलाय. मोठा फटका पाहतो आपण. ज्या प्रकारे षटकार आला त्या प्रकारे पाहता आपण पालीच्या पाठीराख्यांचा जल्लोष रोकाट पाहता आपण. गोंगाट षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने पाहिला आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा जाऊन पोहोचलाय. 22 या आकड्यावरती जातोय. आता पुन्हा एकदा चांगला फटकाबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये सुकीर. सुकीरच्या बॅटमधनं तडाखा पाहिला आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. राजेश वरती हल्ला चढवलाय सुकीरने. हो पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. पाया बॅट आणि पॅडच्या मधोमध हा चेंडू ठेवला होता. सरळ जाऊन पायावरती चेंडू बदलतोय. लेग बॅचच्या स्वरूपात सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावपटलावरती लागल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज जयदास. हो फुलटॉस होता कदाचित. वाईट यॉर्करचा वापर केला गेला गोलंदाजाने. राजेशच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करतोय अद्याप. तिसरा षटक सुरू आहे. मार्गस्थ पाहतो आपण 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड पाली हा संघ. हो पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा वापर. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू पाहतो आपण. आणि यावेळेस मात्र रन आउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. जयदासला परतावा लागेल. जयदास बॅक टू डगआउट. चला नवीन जाणारा फलंदाज जायचं आपण लगेचच. चला 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 3 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. पाली संघ जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पाहतो आपण. अद्याप मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडू मध्ये टार्गेट करावा लागेल. पहा पहिला षटक फेकला होता गोलंदाजा पाहतो आपण. आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर पहिला पण दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा 2 विकेट काढल्या. त्यानंतर पाहता आपण तिसऱ्या षटकामध्ये राजेश या गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्यात. आणि काय गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे गोलंदाज राजेशची. षटकार जरूर आला त्या षटकामध्ये. टोटल पाहता आपण 23 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. चला फास्टली खेळायचा टीम बुर्दुल संघ. आणि त्यानंतर सामना पाहतो आपण दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. एका साईडला
SP ग्रुप मांगरुळ संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहतो आपण. नारायण संघ या दोन्ही संघाचे संगणक लगेचच आमच्यापर्यंत जोडायचे आहेत. पहिल्या सत्राचा वादविकेट संपला, लगेचच आम्ही नाणेफेकी करणार आहोत. चांगला प्रयत्न राहिलाय पाली या संघाचा. आता या षटकामध्ये टार्गेट करावा लागेल फलंदाज सुकीरला आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतो आपण रवी या फलंदाजाला. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. गुरु पाहता आपण, गुरुनाथला पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. गुरुला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. पल गड्या हेडली आली झोंबल ना तुला. अरे पल गड्या पल, काय सांगायचंय. अरे पल तुला धरी झाली का काय ती. ठीक आहे बाबा, ते आम्ही ती सेवा ठेले मैदान साफ करायला. हेडली गड्या हो. अरे बाबा मिल्का भाग मिल्का. आज थारो इज्जत का सवाल छे. अरे बाबो आई गावदेव प्रसन्न बिंजोड 11 लाख 11 रोख रक्कम पारदर्शक. 11 बोकुड 11 बालद्या दिल्या जातील रोख. चला पुन्हा एकदा सामन्याला करूया स्टार्ट. शेवटचा षटक शिल्लक आहे. टोटल पाहता पण 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पाली संघ. 23 धाबा धावपटलावरती जोडल्या जातात. आता या षटकामध्ये टार्गेट करावा लागेल सुकीर या फलंदाजाला. हो फुल टॉस वरती फुल टोल उचल करायचा होता. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पाहतो आपण आणि पाहता तिसऱ्या मंचांसाठी रेफर केला. हाईट फॅक्टर चेक केली जाईल. आता पुन्हा एकदा नजरा लागतील स्क्रीन वरती. GTC MTC या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि आता खरी परीक्षा आहे. पुन्हा एकदा हाईट फॅक्टर चेक केला जाईल. हा चेंडू मात्र पाहता पण बीमर कहानी में ट्विस्ट. लैला के शादी में लपड़ा हो गया और सुकीर इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. 1+1 पंजा येतोय मैदानाच्या आतमध्ये. 1+4 पाहतो आपण. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा सज्ज झालाय सुकीर. हो खोला टाकलाय, खोदून काढलाय. हो बाबा काय सांगायचंय, नको जीव झालाय. काय सांगायचंय. सासू असली मेवणी फसली आणि बायको नुसती बघत बसली म्हणजे कार्यक्रम गड्या फिट. चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहता आपण 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 32 धावा धावपटलावरती लागल्या जातात. पुन्हा एकदा गुरुवरती हल्ला चढवला जातोय. हो थोडासा शरीरापासून लांब ठेवलाय. हा चेंडू मात्र खराब फेकला. वाईट चेंडू फेकलाय पाहतो आपण. वाईट साठी रिव्ह्यू नसेल खाते, फक्त बिमर साठी आहे. यावरती लक्ष असू द्या. पंचांचा नियम अंतिम राहील. चला नारायण संघाचा संगणक आणि त्यानंतर SP ग्रुप मांगरुळ संघाचा संगणक घ्यायचा आपण. मांगरुळ संघाचा संगणक आलाय. चला नारायण संघाला विनंती असेल. हो हलक्याशा त्याने टॅप केलाय, चेंडू पुश केलाय पाहतो आपण. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाहीये. एका धावेच्या मदतीने पाहतो पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण पाली संघ जाऊन पोहोचला 34 आकड्यावरती. भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल गुरुनाथ या गोलंदाजाला. गुरु अभि हो जा सुरू. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. डावग्राताचा फलंदाज रवीला पाहता आपण. अजूनही 4 चेंडू फेकावे लागतील या षटकाचे. किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडला. आता पाली संघाचे पाठीराखे भरपूर सारे खुश आहेत. मनामध्ये लड्डू फुटतात. सुकीर चांगला खेळतोय. 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारले होते. हो चांगला चेंडू पाहतो आपण. पुन्हा एकदा लाईन मिस केली. पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू पाहतो. वाईट चेंडू फेकलाय गुरुच्या माध्यमातून. पुन्हा एकदा टोटल पाहता आपण 35 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 35 धावा धावपटलावरती लागल्या जातात. हो पुन्हा एकदा क्रॉस बॅट केलाय. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचलला फेकलाय. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाहीये. चांगली क्षेत्ररक्षण झालाय त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. पाली संघ जाऊन पोहोचलाय
36 या आकड्यावरती पाहतो आपण. 36 धावा. सुकीर आणि त्याच्या सोबतीला पाहता आपण रवी. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला फलंदाज सुकीरला पाहतो आपण. चांगला खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार पाहिलाय सुकीरच्या बॅटमधनं. तोच फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय सुकीर. हो चांगला चेंडू. टप्पा पडल्यावर थोडासा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. सुकीरला बीट करून गेला हा चेंडू. डॉट चेंडूची सांगता. आता शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये टार्गेट सेट होईल टीम पाली संघाचा. नवीन संघ पाहता आपण 40+ मध्ये भरती झालाय. हो यावेळेस मात्र तडाखा समोर केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पाहतो आपण पाली संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 40 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पाहतो आपण अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडू मध्ये मात्र टार्गेट सेट होईल टीम पाली संघाचा. आता मी तर म्हणेन फायटिंग स्कोर मात्र उभा केलाय पाली या संघाने. 2 षटकाचा विचार केला फक्त 16 धावा होत्या. त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये हल्ला बोल केला फलंदाज सुकीर याने. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये हल्ला बोल केला. अद्याप या षटकामध्ये पहिला पण 3 चौकार पाहिल्यात सुकीरच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती टार्गेट सेट होईल. चांगला चेंडू पाहतो आपण. चांगला चेंडू आणि पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. पाहतो आपण. पाहता 40 धावा जमा केल्या टीम पाली संघाने. आता विचार केला तर समोर पाहता आपण बुर्दुल संघापुढे मात्र पाहतो आपण 41 धावेचा टार्गेट सेट केला आणि नाणेफेकी पाहतो आपण. चला नारायण संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण कदाचित चला नाणेफेकी केली जाईल यावरती लक्ष असू द्या. चला नारायण संघाचा संघनायक आणि त्यानंतर पाहता आपण SP ग्रुप मांगरुल या संघाचा संघनायक लगेचच आमच्यापर्यंत जोडायचा आहे. लगेचच आमचे आयोजक पाहता पण त्यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. चला नारायण संघाचे संघनायक यायचे आपण. आदरणीय प्रकाश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायची आहे. एका साईडला SP ग्रुप मांगरोल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय नारायण संघ. या दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेकी मात्र केली जाईल. काटेकी टक्कर हा सामना मात्र रंगस्थितीमध्ये निर्माण झाला. एका पहिल्या सत्रामध्ये पहिला पण पाली या संघाने धावा जमा केल्या 40 धावा. 41 धावेचा टार्गेट सेट केला टीम बुर्दुल संघापुढे. पहिल्या सत्राचा पाहतो आपण वाजवी खेळ संपला गेल्यानंतर नाणेफेकी जिंकली आहे नारायण संघ. तर आपला डिसिजन आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा. चला पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया. याच गावाचा गोड आवाज पाहतो आपण आदेश पाटील यांच्याकडे. हॅलो थँक्यू सो मच. रमेश गिरा यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या सत्रामध्ये अगदी दमदार कामगिरी राहिली फलंदाजी करत असताना टीम पाली संघाच्या माध्यमातून. जर पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी झाली होती. गोलंदाजी करत असताना बुर्दुल संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये गोलंदाज धीरजचा विचार केला तर 8 धावा खर्च केला होता गोलंदाजी करत असताना. दुसऱ्या षटकामध्ये देखील अगदी चांगली गोलंदाजी सुरेश पाटील यांच्या माध्यमातून राहिली होती. 7 धावा खर्च करत 2 सफलता त्यांच्या नावावरती राहिल्या होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली होती मी म्हणेन राजेश पाटील यांच्या माध्यमातून. परंतु 4थ्या षटकामध्ये गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप सारे धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. टोटल 40 धावा धाव फलकी लागल्या टीम पाली संघाच्या माध्यमातून आणि 41 धावांचं टार्गेट इथनं सेट केलंय.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. टीम बुर्दुल संघाची पाहतो आपण आघाडीची सलामीची जोडी सुरेश पाटील आणि त्यांच्या साथीनं पाहतो आपण संदीप संदीप जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. खूप अशा अपेक्षा या जोडीकडनं असतात टीम नेहमीच टीम बुर्दुल संघाला. आज पाहतोय आपण कालच्या दिवसामध्ये याच मैदानावरती आपण पाहतोय बुर्दुल गावचे एक वेगवान गोलंदाज अंकुश दादा बॉम्बे यांनी रिटायरमेंट घोषित केली रेग्युलर क्रिकेटमधनं आणि येणाऱ्या कालामध्ये आपण त्यांना आपण नेहमीच पोर्टी प्लसच्या माध्यमातून पाहू शकतो. त्यांना देखील देऊया आपण शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला त्वरित सुरुवात करायची विनंती असेल. एका बाजूला पाली संघ अगदी दमदार कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची देखील राहिली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहतो आपण टीम बुर्दुल संघाने पहिल्या मॅच मध्ये अगदी दमदार कामगिरी केली होती. पहिल्या 3 षटकामध्ये मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये होता टीम बुर्दुल संघ, परंतु शेवटच्या षटकामध्ये मॅचचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. गोलंदाजी करताना गोलंदाज गुरुनाथ या गोलंदाजावरती पूर्ण प्रतिहल्ले चढले गेले. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आल्या आणि 41 धावांचं लक्ष्य पार पाडण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. संदीप आणि सुरेश ही जोडी आली. मध्यनला पाहतो आपण पहिला पॉवर प्ले षटक घेऊन 10.25च्या सरासरीने धावा एकवटच्या आहेत. तर पहिला चेंडू ऑन साइडला लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवरती मात्र इथनं समाधान मानत असताना पाहतो आपण 2 फलंदाज. त्यांना देखील माहिती आहे जर टिकलो तर शेवटपर्यंत लढत देऊ शकतो. त्याच निरीक्षण आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतो आपण सुरेश पाटील आणि संदीप जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम बुर्दुल संघासाठी. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मदन हो उडवला यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे चेंडू जाईल सरळ सीमा पार आउट ऑफ द पार्क. षटकार षटकारानं मात्र आपला अकाउंट ओपन करत असताना पाहतो आपण फलंदाज सुरेश पाटील हा फलंदाज पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. फक्त 7 धावा खर्च करत 2 सफलता. यावेळेस ऑन साइडला टर्न केला तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमा पार येतोय हा चौकार. 4 धावांसाठी येतो हा चौकारानं. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 11 या आकड्यावरती. आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाजी करताना फलंदाज सुरेश पाटील हा फलंदाज. अगदी चांगली स्पर्धा पाहतोय आपण आयोजकांच्या माध्यमातून. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा पाहतोय आपण. जय हनुमान चषक 2026 हे पर्व पुढचा चेंडू गोलंदाज मदनला इथनं मात्र कमबॅक करावं लागेल कारण की विचार केला सुरेश पाटील ऑन स्ट्राईक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. कॉमेंट्री बॉक्स एंड करणं सज्ज आहेत. ऑन साइडला टंक केला चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे केली जाते कंप्लीट ती 1 धाव. एका धावाच्या मदतीनं संघाचं धावफलक धावपुस्तकावरती धावा लागल्या गेल्या त्या 12 या आकड्यावरती. सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहतो आपण टीम बुर्दुल संघाला 41 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे आणि 4 चेंडू मध्ये धाव फलकावरती 12 धावा लागल्या गेल्यात. संदीप जाधव आपण पाहतो ऑन स्ट्राईक. अगदी चांगली फलंदाजी अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांची पाहायला मिळते. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहतोय आपण. येईल हा निर्धाव चेंडू. पाली संघ सध्या आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या मॅच मध्ये उस्साटने संघाला शिक्कत दिली होती. त्या संघानं बुर्दुल संघानं चिरट संघाला मात्र परास्त केलं होतं. हे 2 संघ एक सामना जिंकत आपण
मॅच मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये लढत देत असताना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय आपण हे पाहतोय. पंचांचा इशारा आहे तो षटक समाप्तीचा. षटक समाप्तीच्या नंतर संघाची धावसंख्येचा विचार केला धाव फलक जाऊन पोहोचलं ते 13 या आकड्यावरती टीम बुर्दुळ संघ पहिल्या षटकाच्या अखेरीस. येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम बुर्दुळ संघाला. इथनं जो संघ सामना जिंकेल तो एका ट्रॉफीचा मात्र हकदार बनू शकेल, कारण की एक दिवसीय क्रीडा स्पर्धा अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण. जनमान क्रिकेट संघ उसाटणे यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा स्पोर्ट्स सायकल मालिकावीरसाठी देण्यात येईल. जो खेळाडू या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल त्या खेळाडूला इथनं स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित केलं जाईल. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या 3 खेळाडूंना इथं मात्र एअर कूलर देऊन त्या खेळाडूंना पुरस्कृत केलं जाईल. अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण. चमचमणाऱ्या ट्रॉफा, या ट्रॉफींसाठी आपण अंकुशला पाहतो आपण दुसऱ्या षटकामध्ये वापर केला. अंकुशचा कमबॅक करावा लागेल, कारण की विचार केला तर 28 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. या षटकामध्ये जर का एकाच 2 विकेट आणि 6 ते 7 धावा खर्च केल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण करू शकेल टीम पालिस संघ. अगदी चांगली बॉलिंग लाईन अटॅक त्यांच्याकडे आणि ते करू शकतील हा पाहू शकाल आपण. संदीप जाधव यांना मात्र इथनं बीड केलं आणि येईल एक सिंगल. मात्र पंच बॅटकट लेग बाईज. यस, लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. नेहमीच गरजेचं असेल, कारण की आपण पाहतोय फलंदाजच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल. त्यानंतर बॅटकट असेल तर स्पोर्ट्स सायकल आपण मालिकावीरसाठी देतोय, त्यामुळे लेग बाईज आणि बॅटकट यांना खूप महत्व असेल या स्पर्धेमध्ये. यस, पुन्हा एकदा अगदी चांगली गोलंदाजी आहे. चेंडू पडल्यानंतर कायसा वलंग घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या मध्ये येतोय हा निर्धाव चेंडू. अंकुश मात्र अगदी चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. सातत्य टिकून ठेवावं लागेल या गोलंदाजीचं या मॅच मध्ये, कारण की विचार केला तर 18 चेंडू 28 ची गरज होती. 2 चेंडू मध्ये 1 धाव त्याने खर्च केली आहे. हो, ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर न येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होतील का? आणि यस, अतिशय वेगानं 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला, धावफलक दम बदलत आहे 16 या आकड्यावरती. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक पाहतो आपण टीम पालिस संघाच्या माध्यमातून. तेवढेच प्रेक्षक टीम बुर्दुळ संघाचे देखील आहेत, कारण की आज पाहिलं तर संडे, सर्वांना सुट्टी आहे. आज क्रिकेटला एन्जॉय करतायत सर्वच प्रेक्षक आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. लॉप करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु तिथं कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न करत नाहीयेत फलंदाज. जर 2 धाव केल्या जातात कंप्लीट 2 धावाच्या मदतीनं. धावफलक मात्र हलतं ठेवलंय या फलंदाजांच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचलं ते 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. रेडी राहायचंय, 2 पाणी घेऊन रेडी जायचंय. पुढचा चेंडू, हो, शरीराचा वेध घेणारा चेंडू. स्ट्रॉंग अपील केली जाते, परंतु अपील तिथे पंचांनी फेटाळून लावली. या पंच जेव्हा जेव्हा लेग वरची अपील केली जाते तेव्हा लेंथ, लाईन, हाईट फॅक्टर या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. त्यानंतर पंच डिसिजन देतील आउट का नॉट आउटच्या स्वरूपामध्ये. आणि इथनं मात्र अपील फेटाळून लावली. कदाचित लेंथ इम्पॅक्ट नसेल, त्याच कारणास्तव पंचांनी अपील मात्र इथनं फेटाळून लावली. अंकुशला विचार केला तर 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केला. अगदी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा चेंडू, हो, ऑन साइडला लॉप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहत राहतील. चेंडू जाईल ऑन साइडला. 6 धावांसाठी विकेट. षटकार. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. आता विचार केला तर 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम बुर्दुळ संघाला 17 धावांची गरज आहे.
एका षटकारानं मात्र पूर्ण मॅचचं चित्र बदलून टाकलंय. धावफलकी धावा लागल्या त्या 24 धावा. दुसऱ्या षटकाच्या मध्ये देखील अगदी चांगली गोलंदाजी 5 चेंडूवरती राहिली होती. गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. शेवटच्या चेंडूवरती मात्र पूर्णपणे मंगेशला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये. मंगेशचा इथनं वापर केला गेलाय. 12 चेंडू 17ची गरज. कमबॅक कमाई षटक मात्र फेकावं लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप जाधव हा फलंदाज पाहतोय आपण. यावेळी सोडवला आहे, कट केलाय तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहे. चेंडू मात्र जातोय बाउंड्री लगत. शेवटच्या क्षणाला चेंडू जाईल 4 धावांसाठी येतोय हा चौकार. विजयाच्या अपेक्षा देत असताना पाहतोय आपण आलेला हा चौकार फलंदाज संदीप जाधवच्या बॅट मधून आलाय. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पुरलं ते म्हणजे 28 या आकड्यावरती. खेळाडू कक्ष आमच्या मंचा समोर आहे. विनंती असेल नेक्स्ट मॅच मध्ये आपण इथे थांबायचं. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउल सीमा बार. पंचांचा इशारा येतोय हा 4. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले तर 32 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी होती या सलामीवीर संदीप आणि सुरेश या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. 32 धावा धावफलकी लागल्यात. अद्याप विचार केला तर 10 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत टीम बुर्दुल संघाला सामना जिंकण्यासाठी. सलामीवीर मात्र हमी ठरत असताना पाहतो या मॅच मध्ये सुरेशचं खास करून चांगलं योगदान राहिलं. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि 1 चौकार पाहायला मिळाला आहे. संदीप देखील आता आक्रमक होत असताना पाहतो. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून देखील आले. त्यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि फलंदाज होईल बाद. संदीप जाधव बॅक टू द पवेलियन. संदीप मात्र पवलेंच्या दिशेने येत असताना पाहतो आपण. त्यांचा विचार केला, फलंदाजीचं विश्लेषण जर पाहिलं तर 9 धावांचं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं संघासाठी. 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. इथनं देखील जर का चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल टीम पाली संघ. आजच्या दिवसामध्ये चांगली दमदार त्यांच्या माध्यमातून खेळली राहिली आहे. परंतु आता शेवटचे 9 चेंडू 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धीरज आपण पाहतोय वन डाऊन साठी आले तर चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मात्र दमदार राहिली त्यांच्या आजच्या दिवसामध्ये. हो हो, यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडूना बॅटचा संपर्क होत नाही. येतोय हा निर्धाव चेंडू. 8 चेंडू 9 ची गरज. एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये रोमांच हाणतोय. पुढचा चेंडू
यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केले तर त्याने फलंदाज बॅक टू द पवेलियन धीरज पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो आपण राजेश हा फलंदाज चौथ्या क्रमांकावरती येतात. सलामीवीर फलंदाजाने मात्र काम तमाम केलं होतं, त्यानंतर मात्र जिम्मेदारी ढकलण्याचं काम करतात फलंदाज धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये गेले. एक चेंडू निर्धाव केलं, त्यानंतर लगेच त्यांची विकेट मिळाली आहे टीम पाली संघाला. जर का या चेंडूवरती विकेट मिळाल तर पाली संघ मॅच मध्ये कमबॅक करेल, कारण की विचार केला जर 7 चेंडू 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम पाली संघाला. अगदी निर्णायक चेंडू पाली संघ, चला उशीर नका करू, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पाली संघ विनंती असेल अद्याप आम्हाला इथनं 2 सामने कव्हर करायचे आहेत. आपण जर सर्वच खेळाडू जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत राहिले तर टाइमपास होईल. एकानं जर क्षेत्ररक्षण सजवलं तर लगेचच होईल. तर विनंती असेल 7 चेंडू 9 ची गरज सामना जिंकण्यासाठी टीम बुर्दुल संघाला. राजेश्वरती मात्र इथनं जिम्मेदारी असेल. साथीनं पाहतो आपण सुरेश पाटीलनं चांगली फलंदाजी केली आहे मॅच मध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज मंगेशला मात्र इथनं कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 बॉल 2 चौकार आले होते. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका केलायचा होता, परंतु हा चेंडू देखील येतोय निर्धाव चेंडू. 9 चेंडू 9 ची गरज होती आणि 3 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाजी करत असताना गोलंदाज मंगेश या गोलंदाजानं अगदी चांगलं षटक पाहायला मिळालं. जरूर 2 चेंडू 2 चौकार आले होते. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. आता गरज असेल टीम बुर्दुल संघाला सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 9 धावाची गरज. कोणत्या गोलंदाजावरती मात्र इथनं जिम्मेदारी देत राहील टीम पाली संघ. आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. चला पाली संघ आपला गोलंदाज निवडायचा आणि लगेचच क्षेत्ररक्षण करून घ्या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला नारायण संघ आणि त्यांना फाईट करेल SP11 मांगरुल. आपण देखील सज्ज राहायचा. अगदी चांगला खेळ आज पाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मी म्हणेन पहिलाच सामना आज पहिलेच टुर्नामेंट खेळत आहेत 40+ माध्यमातून आणि दमदार परफॉर्मन्स त्यांचा राहिला. आत्मविश्वास मात्र वाढून देत आहेत टीम पाली संघाचा. अगदी चांगला खेळ आज त्यांच्या माध्यमातून राहिला. पहिल्या मॅच मध्ये उसाटणे संघाला परास्त केला आणि दुसऱ्या मॅच मध्ये बुर्दुल सारख्या संघाला मात्र टफ फाईट देत असताना पाहतो आपण टीम पाली संघ. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज तुळशीराम यांचा इथनं वापर केला गेला स्लॉगरच्या षटकामध्ये. आपण पाहतो आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण आमचे श्रवण यांना पाहतो आपण. अगदी चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये त्यांचं हा धावफलक सजवलं जातं. त्यांचं देखील स्वागत असेल त्यांच्या समवेत. आणि राजेश पाटील यांचे ते सुपुत्र आहेत, ते सध्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण. पूर्णपणे जिम्मेदारी असेल फलंदाज सुरेश वरती. या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. 6 चेंडू 9 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती ब्राह्मण करवले एंड करणं सज्ज होईल गोलंदाज तुळशीरामचा. हा पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे बीट करून गेलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मॅचला एन्जॉय केला तर पाली संघाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून त्यांचा आवाज थोड्या वेळासाठी थांबला होता. त्यांचा आवाज पुन्हा एकदा यायला सुरुवात झाली आहे मी म्हणेन, कारण की अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून. 4 चेंडूवरती 2 विकेट आणि एकही धाव खर्च केली नव्हती. जरूर पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलं आणि तुळशीराम 6 चेंडू 9 धाव वाचवत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय.
परंतु हे देखील विसरून जमणार नाहीये, कारण की समोर फलंदाज सुरेश पाटील एक दमदार फलंदाज आहे. हा चेंडू ऑन साइडला लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आणि झेल, फलंदाज होईल बाद. या मॅच ची गोल्डन विकेट येत असताना पाहतो आपण सुरेश पाटील. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, चेक करायचंय तिसऱ्या पंचांना. यस, आउट दिले गेलं, फलंदाज बाद असेल. सुरेश पाटील बॅक टू द वेल, गोल्डन विकेट. अगदी महत्वाची सफलता या मॅच मधली. ज्या फलंदाजानं मॅच ची जिंकण्याची अपेक्षा दिली होती टीम बुर्दुल संघाला, विचार केला 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आले, 1 चौकार आले. अगदी दमदार फलंदाजी या मॅच ची. तुळशीराम यांना पाहतो आपण, अगदी चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धावला, त्यानंतर विकेट. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो आपण फलंदाज जयेश यांचं आपण पाहतोय. जयेश पाटील, 4 चेंडू 9 ची गरज. सामना होता कुठे, आला कुठे, रन टू बॉल इक्वेशन होते. आता मात्र 4 चेंडू 9 ची गरज आहे. अगदी दमदार गोलंदाजी आहे पाली संघाच्या माध्यमातून. परंतु स्ट्राइक एंडला जयेश यावलीस पुन्हा एकदा. हो हो, काय मॅच होती या मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणाला असं वाटलं होतं एका हाती सामना जिंकेल की काय टीम बुर्दुल संघ, परंतु त्या बुर्दुल संघाला इथनं धावांसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं तेवढं कमी टीम पाली संघाच्या गोलंदाजांचं. 40+ माध्यमातून पहिला टुर्नामेंट ते खेळतायत आणि काय दमदार कामगिरी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. इक्वेशन राहिलं होतं, मी म्हणेन 10 चेंडू 9 धावांची गरज असताना काय गोलंदाजी राहिली. मागच्या 7 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये टीम बुर्दुल संघाच्या धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू, सिंगल धाव येईल इथनं. आणि धाव फलकाचा विचार केला, धाव फलक जाऊन पोचलं ते. तेहतीस धावा धाव फलकावरती लागल्यात आणि 2 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्राइक एंडला फलंदाज राजेश, पूर्णपणे जिम्मेदारी असेल या चेंडूवरती कमीत कमी 2 धावा घेणं गरजेचं असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम सांगतोय. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. 2 चेंडू 8 ची गरज. 2 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्राइक एंडला फलंदाज राजेश, बॉलिंग ट्रॅक वरती तुळशीराम. अगदी चांगली गोलंदाजी होती या मॅच मध्ये टीम पालीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळी ऑन साइड ला लॉंग ऑन रिझम मध्ये टर्न केला. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि 2 धावा तिथे केल्या जात आहेत कंप्लीट. तिसऱ्या पंचांना इथनं रेफर केलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. फलंदाज होईल बाद. येस, हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. यस, आणि अगदी चांगली खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवली. आपण पाहतो राजेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी देखील खेळाडू वृत्ती हे महत्वाची. सामना जिंको हारो, आज मात्र हारलात उद्या जिंकाल हे मात्र अपेक्षा उराशी बाळगून. 1 चेंडू 8 धावांची गरज. मॅच मात्र कुठे होते आणि कुठे आले. सामना जिंकल्यानंतर कोणी आतमध्ये जाऊ नका, विनंती असेल पाली संघाच्या सर्व प्रेक्षकांना. आणि नेक्स्ट मॅच लगेचच आपण सुरुवात करूया. मॅच याच तर नाव मित्रांनो क्रिकेट आहे. 10 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या होत्या टीम बुर्दुल संघाला आणि ती मॅच इथनं मात्र जिंकली आहे टीम पाली संघ. अभिनंदन. या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करत असताना पाहतो टीम पाली संघ गोज टू
मेगा फायनल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जाऊया आपण 6 चेंडू 9 धावा डिफेन्स करत असताना महत्वाची सफलता त्याच्या नावावरती राहिली. सुरेश पाटीलने मात्र मैदानाच्या आतमध्ये अहंकार माजवला होता, त्याची विकेट त्यांनी काढली आणि मॅच मात्र जिंकून दिली आहे. तुळशीराम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. 6 चेंडू 9 धावा डिपेंड केल्या. चला नारायण संघ आणि SP11 मांगरूळ संघ आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची विनंती असेल. अद्याप मेगा फायनलचा सामना बाकी याच्या नंतर. चला हार्ड लक टीम बुर्दुल संघ हरकत नाहीये, आपण देखील चांगली लढत दिली आणि अभिनंदन टीम पाली संघ. तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो राजेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथनं देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच